कोणतंही औषध केमिकल न वापरता घरातील काही वस्तूचा वापर करून 5 मिनिटात सर्व उंदीर घरातून पळून जातील असा एक देसी घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो की खूपच पॉवरफुल आहे। फक्त एकदा करून बघा। अगदी तुमच्या घरामध्ये जर उंदीर असतील, कॉकरोच म्हणा किंवा घूस असेल तर ती देखील निघून जाते। फक्त व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। यासाठी बघा, इथे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पीठ। इथे तुम्ही गव्हाचं, ज्वारीचं, बेसन पीठ असं कोणतंही पीठ घेऊ शकता। आणि ज्यांच्या घरामध्ये उंदीर आहेत त्यांनाच माहित असेल किती जास्त त्रास असतो। एकतर घाण वास येतो, खूप जास्त ज्या वस्तू आहेत त्याची नासाडी करतात, धान्य खराब करतात, रोगराई पसरू शकते। त्यामुळे यांना घरातून घालवणं खूप गरजेचं असतं आणि दिवसेंदिवस यांची जी संख्या आहे ती वाढत जाते। त्यामुळे नक्की हा उपाय करा। आणि यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं वॉशिंग पावडर। अगदी तुम्ही एखादी साबण असेल विरघळलेली तर ती देखील थोडी यामध्ये टाकू शकता। यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर आपल्याला यामध्ये लागणार आहे तंबाखू। अगदी थोडीशी तंबाखू मी टाकत आहे। तुमच्याकडे तंबाखू नसेल तर तुम्ही या ठिकाणी खायचा सोडा 1 चमचा मोठाभर यामध्ये टाका। आणि तंबाखू आपण यासाठी, कारण की आपण यामध्ये एक छोटं केमिकल रिॲक्शन तयार करणार आहोत, जे की उंदीर घालवण्यासाठी कामी येतं। यानंतर आपल्याला 2 चमचे असं मीठ घालायचं आहे, भरपूर मीठ घाला। खडी मीठ असेल तर त्याला देखील बारीक करून तुम्ही यामध्ये टाकू शकता। यानंतर या सर्व गोष्टी एकत्रित अशा मिक्स झाल्या की बघा, आपल्याकडे दररोज आपण दिवा लावतो आणि त्यानंतर अशा वाती काही थोड्याफार त्यामध्ये शिल्लक राहतात, ज्या की तेलकट असतात। आणि या वाती आपण फेकून देतो, डबल काही जाळत नाही, पण याला फेकून न देता याचा देखील आपण इथे वापर करणार आहोत। आणि जर तुमच्याकडे वाती नसतील भिजलेल्या तेलात तर थोडं कापूस घ्या आणि तेलाने त्या भिजवून घ्या, म्हणजे तुम्हाला हा पुढचा प्रयोग करता येईल। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि काय होतं, जसं आता आजकाल उंदीर देखील खूप हुशार झालेले आहेत। तुम्ही जर घरामध्ये पिंजरा ठेवला किंवा काही इतर औषध ठेवलं तर ते लवकर खात नाही। एखादा उंदीर मरेल पण सर्व काही ते जात नाही। त्यामुळे नवीन उपाय करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचसोबत याला व्यवस्थित वापरणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून खात्री होईल की 100% ते याला खातील आणि आपल्या घरातून जातील। तर त्यासाठी पूर्ण स्टेप बाय स्टेप फॉलो करा। आणि आता बघा, यामध्ये मी थोडं पाणी टाकून याला मिक्स केलेलं आहे आणि थोडं घट्टसरच ठेवायचं, जास्त काही पातळ करायचं नाही। त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये जसं दिव्यातील वात खातात उंदीर, तसंच आपल्या ज्या टोपल्यामध्ये ठेवलेले असतात टमाटे, बटाटे, कांदे तर ते देखील खातात किंवा इतर काही वस्तू असतील तर ते देखील कुरतडतात। तर त्यासाठी जसं लवकरात लवकर त्यांनी खावं याची खात्री व्हावी यासाठी मी इथे बटाटा घेतलेला आहे। एखादा खराब असेल तर तो देखील घेऊ शकता किंवा यापैकी तुम्ही एखादी जरी वस्तू वापरली तरी चालेल, जसं की कांदा, बटाटा किंवा इथे टोमॅटो, यापैकी एक जरी वापरलं तरी चालेल। मी दोन्ही कसं वापरायचं ते तुम्हाला दाखवत आहे। तर बघा, बटाटा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे मोठ्या मोठ्या फोडीमध्येच। आणि त्यानंतरनं याच्या एका भागामध्ये असं आपल्याला थोडं छिद्र पाडायचं आहे। अगदी थोडं याला पोकळ करून घ्यायचं आतमधील बटाट्याचा भाग काढून। आणि बऱ्याच वेळा आपण जे केमिकल ठेवतो उंदीर मारण्यासाठी, एखाद्या वेळेस उंदीर मरेल देखील पण कानाकोपऱ्यात जाऊन मरतो आणि घाण वास सुटतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की इथे उंदीर मेलेला आहे। परत ते सामान काढा, साफसफाई करा, अजूनच आपलं काम वाढतं। खूप जास्त घाण वास येतो, साफसफाई नको वाटते करायला ती। त्यासोबतच काय होतं, घरामध्ये लहान मुलं असतील तर ते त्या औषधाला हात लावतील की काय खातील काय, याची देखील काळजी घ्यावी लागते। त्यामुळे असे केमिकल किंवा इतर काही न वापरता तुम्ही हा उपाय करा, म्हणजे तुम्हाला इतर कोणता याचा त्रास होणार नाही आणि अगदी 1ही रुपया खर्च न करता उंदीर देखील पळून जातील। तर बघा, असे बटाट्याला मी ना बाकीच्या फोडी होत्या त्याला देखील असे छिद्र पाडून घेतलेले आहेत, आतमधून त्याला थोडं थोडं पोकळ केलेलं आहे। आता एक एक करत या सर्व गोष्टी कशा वापरायच्या ते बघूयात। यापैकी एखादी जरी गोष्ट वापरली तरी चालेल, जास्त वाती नाहीत म्हणून एक वात मी बघा कशी वापरून दाखवत आहे। असंच तुम्ही वात नसेल तर कापूस घ्या आणि वात तेलाने माखलेली असते, चांगली तेल असते यावरती, म्हणून वाती देखील उंदीर खूप खातात। तर हे उंदरांनी खावं याची खात्री व्हावी यासाठी काय केलं, एक फुलवात होती शिल्लक राहिलेली थोडी तेलकट, त्याला मी असं कापूस पसरवून घेतला आणि त्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट टाकली। म्हणजे इथे या वातीच्या वासाने उंदीर याला नक्की खातील आणि त्याचसोबत ही पेस्ट देखील खातील। यामध्ये देखील आपण खायच्या प्यायच्या वस्तू टाकलेल्या आहेत, त्यामुळे याला देखील ते नक्कीच खातील। त्यानंतर बघा, बटाट्याचे जे आपण पोकळ भाग केलेला आहे ना, तर त्यामध्ये मी अशा प्रकारे याला भरून घेत आहे। अगदी थोडं थोडंसं, जेवढा आपण काढला होता बटाट्याचा आतमधला भाग तेवढं भरायचं आणि त्यानंतर जो भाग काढलेला आहे तोच त्यावरती अशा प्रकारे चिटकवायचा।
किंवा इथे तुम्ही ना एखादं बिस्किट देखील थोडा तुकडा चिटकू शकता, गोड पदार्थ, जेणेकरून लवकर उंदीर याला खातील. किंवा एखादा शेंगदाणा म्हणा, तर असं त्यांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी ठेवायचं, म्हणजे लवकरात लवकर याला उंदीर खातील याची आपल्याला खात्री होते. आणि जेवढ्या लवकर ते खातील तेवढ्याच लवकर फायदा होतो. त्यामुळे हे थोडंसं करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये देखील मी ठाचून असं भरलेलं आहे, कारण की बटाटा तुम्ही जर असा जर ठेवला ना तर 100% त्याला खातात. आणि आत बाहेरून कसं बटाट्याचंच आवरण आहे आणि आतमध्ये मसाला पण भरलेला आहे, तर बटाटा खात खात थोडंफार का होईना हे त्यांच्या पोटामध्ये नक्की जाईल. आणि अगदी थोडंसं जरी त्यांच्या पोटामध्ये गेलं तर याचा खूप लवकर असर होतो आणि आपल्याला याचा रिझल्ट देखील मिळतो. आता बघा, एखादा जर टमाटर तुम्हाला बटाटा नसेल वापरायचं, टमाटर वापरायचं असेल तर कसं वापरायचं ते बघूयात. आणि इथे टोमॅटो माझा अर्ध खराबच झालं होतं, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. जर फेकून देण्याऐवजी तुम्ही असा त्याचा वापर करू शकता. इथे मी पिलर घेतलेला आहे, पिलरच्या मदतीने चांगलाच आतमधला भाग मी असा बाहेर काढला, याला पोकळ केलं. आणि चाकूच्या मदतीने थोडा कमी भाग आतमध्ये पोकळ करता येतो, पण पिलरच्या मदतीने खूप छान असा आतमध्ये भाग तयार होतो. आणि त्यानंतर बघा, अशा प्रकारे पूर्ण आपण तयार केलेला मसाला यामध्ये भरला. आणि वरती याच्या परत जे टमाट्याचा भाग होता तो मी पूर्ण असा वरती लावलेला आहे, जेणेकरून जसं बिलकुल यामध्ये काही केलेलंच नाही असं लक्षात येईल. आणि त्याचसोबत याच्यावर असं आवरण हाताने लागू द्यायचं नाही, म्हणजे याचा जर एखाद्या वेळेस वास आला तर उंदीर याला खाणार नाहीत. आणि त्याचसोबत जर तुम्हाला हे बटाटे किंवा ह्याचा उपाय करायचा नसेल तर तुम्ही सरळ ही जी आपण तयार केलेला पेस्ट आहे ना, तर ती पेस्ट देखील तुम्ही अशी ठेवू शकता छोटे छोटे गोळे करून. पण उंदीर तसं त्याला कमी खातात, कमी वेळ लावतात खायला, म्हणजे 1-2 दिवस ठेवावं लागतं. पण बटाटे किंवा टोमॅटोचं असं काही तुम्ही केलं तर अगदी तुम्ही ज्या दिवशी ठेवाल त्याच दिवशी उंदीर खातात आणि त्याच दिवशी रिझल्ट मिळतो. आता बघा, तुमचं घर किती छोटं मोठं आहे, किती उंदरांचा त्रास आहे, त्यानुसार तुम्हाला हे बनवायचं आहे कमी जास्त. आणि हे देखील मी छोटे छोटे जे गोळे केले होते त्यावरती माझ्याकडे भिजलेल्या तेलाच्या वाती होत्या, तर त्या मी यावरती अशा लावलेल्या आहेत, जेणेकरून उंदीर याला लवकर खातील. आता याला कुठे कधी कसं ठेवायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि इथे बघा, आता हे काय जास्त तर किचन प्लॅटफॉर्मवर जसं खायला काही मिळतं म्हणून उंदीर येतात, तर हे इथे आपल्याला 1-2 तरी नक्की ठेवायचे आहेत. त्याचसोबत घरामध्ये रेग्युलर जिथे तुम्ही कचरा ठेवतात त्या ठिकाणी देखील ठेवा, म्हणजे उंदीर कसं खाण्याच्या शोधामध्ये कचऱ्यामध्ये शोधत राहतात, तेव्हा उंदीर याला देखील लवकरच खातील. आणि त्याचसोबत कुठे बाहेरगावी जात असाल तर हा उपाय करा, किंवा रात्री झोपण्या अगोदर हा उपाय करा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट मिळतो. कारण की घरामध्ये शांतता झाली तेव्हाच उंदीर त्यांच्या बिळातून त्यांच्या ठिकाणी जिथे राहतात तिथून बाहेर निघतात. आणि त्याचसोबत हा उपाय केला की दुसऱ्या दिवशी एकदा थोडं सामान काढून स्वच्छता करा, म्हणजे त्यांची काही पिल्ले असतील छोटे तर ते देखील तुम्ही बाहेर काढून शकता, म्हणजे त्यांची संख्या वाढणार नाही आणि आपल्या घरातून ते कायमचे निघून जातील. नक्की एकदा पूर्ण हा व्हिडिओ फॉलो करा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. धन्यवाद.